आप अजिंक्य सर, वैकुंठ वासी, हरिभक्त पारायण, संजय काशीनाथ खूपर स्मृति ट्रॉफी 2022 का ये आयोजन वरद विनायक क्रिकेट क्लब आसरेवाड़ी इनके माध्यम से ये टूर्नामेंट यहाँ पे आयोजित की गई है। एक दिवसीय ये श्रृंखला 12 टीमें आज इस टूर्नामेंट का चैंपियन बनने के लिए एक दूसरे के विरुद्ध खेलते हुए नजर आएंगी। जहाँ पे आप ये जो मुकाबला मैदान पर जारी है, पहले राउंड का तीसरा मुकाबला, एक तरफ पनवेल तहसील की टीम होगी देवलोली टीम और उनके विपरीत खेलेगी आप अंबिका चौक। दोनों ही टीमों के बारे में सोचा जाए तो दोनों ही टीमें अच्छी टीमें हैं, अपने अपने विभाग में एक बेहतरीन टीमें मानी जाती है, अच्छे खिलाड़ी है एक दोनों के या दोनों ही टीमों में। और ऐसे में कैसा खेल होगा ये देखना होगा जरूरी। 3 ओवर का ये मुकाबला 18 गेंदों का एक सत्र हमें देखने को मिलेगा। दोनों हमारे अंपायर अच्छी अंपायरिंग कर रहे, मेन अंपायर नरेंद्र पाटिल सर, स्क्वायर लेग अंपायर दत्ता खाने सर। अच्छी अंपायरिंग का काम उनके माध्यम से हो रहा है इस टूर्नामेंट में। वही 24 लाइव इवेंट्स के माध्यम से जो दर्शक लाइव हमारे साथ जुड़े गए हैं उनका भी हम तहे दिल से इस टूर्नामेंट में स्वागत करना चाहेंगे। हमारे 24 लाइव इवेंट के ऑपरेटर शुभम भोपी, अच्छी ऑपरेटिंग का काम उनके माध्यम से हो रहा है। और वही हमारे कैमरामैन अमोल पाटिल जो भी अच्छा काम कर रहे हैं कैमरामैन का। और इसी के साथ हमारे स्टार अपडेटर और हमारे दोस्त प्रफुल्ल, इनके माध्यम से भी अच्छी ऑपरेटिंग अच्छी अपडेटिंग मैं तो कहना चाहूंगा हो रही है। मुकाबले की होती हुई शुरुआत, पहली गेंद लेके गेंदबाज तैयार, राइट आर्म राउंड द विकेट, स्ट्राइक एंड पे गेंदबाज बल्लेबाज एक बड़ा नाम नैनेश पवार, एक स्टार ऑलराउंडर के रूप में हमेशा माने जाते हैं नैनेश पवार, जो काफी बड़ा नाम टीम अंबिका चौक का काफी मैदानों के ऊपर खेलते हुए जिन्होंने मुकाबले अपनी टीम के लिए जिताए अच्छा खेल करके। वही नैनेश पवार स्ट्राइक एंड पे, ये देखिए नैनेश पवार की मैंने की तारीफ और इस बीच बहुत ही बढ़िया शॉट, सीधा गेंद जाएगी 1 बाउंस 2 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर। खुद का और खुद की टीम का खाता खोला ये 4 रन के साथ शानदार चौवा। तो चौवे के साथ टीम का खाता खुला, शुरुआत हुई है, नैनेश पवार ने खोला है अपना बल्ला। ये देखिए इसी बीच एक और बढ़िया शॉट, गैप ढूंढ के निकाला और आउटफील्ड बहुत फास्ट है, गेंद टप्पा पड़ने के बाद रुकेगी नहीं, बैक टू बैक लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर नैनेश पवार के बल्ले से आता हुआ ये दूसरा चौवा। नैनेश पवार देखिए मैंने जैसा कि उनके नाम का जिक्र किया था, एक बेहतरीन खिलाड़ी, एक स्टार ऑलराउंडर के रूप में हमेशा अपनी टीम अंबिका चौक के लिए खेलते हुए नजर आते हैं, जिन्होंने काफ़ी मैदानों के ऊपर अपनी टीम के लिए अच्छी बल्लेबाजी हो या फिर अच्छी गेंदबाजी हो करते हुए अपनी टीम को मुकाबले जितवाए हैं। वही नैनेश पवार बल्लेबाजी के लिए आने के बाद 2 चौवे लगा चुके अब तक। ये देखिए तीसरे की भी थी कोशिश लेकिन अब गेंदबाज ने की वापसी। दीपेश जो कि टीम देवलोली की तरफ से गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं, जिन्होंने दो छक्के दागे, अब तक 4 गेंदों का खेल हो चुका है, 8 रन है टीम का टोटल। ये देखिए इसी बीच एक और बढ़िया शॉट, तेज तर्रार शॉट लेकिन अच्छी फील्डिंग का मुजाहरा वहां पे वाइडिश लॉन्ग ऑन पे होता हुआ नजर आया। सिंगल को कन्वर्ट किया, 2 में थोड़ी सी हुई मिस फील्डिंग और एक को कन्वर्ट किया, 2 में गुड रनिंग बिटवीन द विकेट नैनेश पवार और साथ ही बल्लेबाज पंकज के द्वारा दिखाई देती और इस धक्के के साथ टीम का टोटल जाता हुआ आगे नजर आएगा। 5 गेंदों का खेल होने के बाद बिना कोई नुकसान के 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। युगान थम्बवड़े हमारे साथ साथी स्कोरर, अच्छी स्कोरिंग का काम उनके माध्यम से भी हो रहा है। आज के दिन में एक दिवसीय श्रृंखला, थोड़ी सी रनअप में हुई चूक यहाँ पे। इस ओवर की आखिरी गेंद शेष होगी, पावर प्ले की ओवर, 30 गज दायरे के बाहर केवल 2 खिलाड़ी रह सकते हैं, ऐसे में बल्लेबाजों के लिए मौका और अब तक तो 10 पे पहुंच चुकी है।
ये देखिए रिवर्स स्वीप का प्रयास, लगी तो आबाद रही तो बर्बाद, लगी तो सामने वाली की गर्दन काट देती है और अगर ना लगी तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती, लेकिन यहाँ पे लगी। गेंद जाते हुए डीप पॉइंट बाउंड्री के बाहर, नैनेश पवार के बल्ले से आता वही आखिरी गेंद पे शानदार चौवा और चौवे के साथ एक ओवर का वो शानदार छक्का और इस छक्के के साथ एक ओवर का खेल यहाँ पे होगा समाप्त। और एक ओवर का खेल होने के बाद टीम अंबिका चौक का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बिना कोई नुकसान के 16 रन, जिसमें नैनेश पवार निजी 16 के ऊपर खेलते हुए नजर आ रहे हैं और टीम भी पहुंच चुकी है 16 के ऊपर। अब तक एक भी विकेट नहीं गिरा है, यानी कि अब इस रनों की रफ्तार को रोकना होगा तो देवलोली टीम के गेंदबाजों को अच्छी गेंदबाजी करके सटीक लाइन और लाइन की गेंदबाजी करके बल्लेबाजों को पवेलियन में भेजना होगा। लेकिन इसके विपरीत नैनेश पवार जिन्होंने 16 बनाए हैं अब वो नौ स्ट्राइक एंड पे होंगे, तो उनके साथ ही बल्लेबाज बाएं हाथ के बल्लेबाज पंकज होंगे स्ट्राइक एंड पे। देखिए स्ट्राइक एंड पे पंकज है, उनकी हाइट कम है लेकिन अब छोटा पैकेट बड़ा धमाका, क्या वो साबित होंगे टीम अंबिका चौक के लिए? ये आने वाले समय में जरूर पता चलेगा। लेकिन गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए गेंदबाज आ चुके हैं। जरूर अंबिका चौक का टीम के खिलाड़ी बताते हुए कि 3 गेंदों में 17 रन की जरूरत थी कल चौक के में कलोते के मैदान के ऊपर, और टीम अंबिका चौक के लिए खेलते हुए पंकज ने वो 3 गेंदों पे 3 छक्के लगाए थे और अपने टीम को वो एक अहम स्थिति में जब मुकाबला था वहां पे जीत दिलाई थी। जरूर छोटा पैकेट बड़ा धमाका साबित हो सकते हैं वो टीम अंबिका चौक के लिए। वही पंकज होंगे स्ट्राइक एंड के ऊपर। तो गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए आ चुके हैं निजी पहली और टीम की तरफ से दूसरी ओवर लेके गेंदबाज अक्षय। अक्षय के हाथों में अब गेंद थमाई गई है। स्ट्राइक एंड पे पंकज है, राइट आर्म राइट आर्म ओवर द विकेट। देखिए पहली गेंद थी जहाँ पे आप सीधी उंगली से निकल सकता था, लेकिन पहले ही रिवर्स स्वीप की कोशिश, और ये कोशिश अब महंगी साबित होती हुई नजर आएगी क्योंकि दूसरे ओवर की पहली गेंद पे लगता हुआ झटका जो पंकज के कंधों पर जिम्मेदारी थी वो पंकज ने थोड़ा सा उनके खिलाड़ियों को और उनके दर्शकों को किया निराश। पहला झटका टीम अंबिका चौक को पंकज की पारी का होता हुआ। पंकज बैक टू द पवेलियन। तो पहला झटका जहाँ पे दिया गया अंबिका चौक टीम को, जो पंकज की हमने तारीफ की थी, लेकिन कहीं ना कहीं आशाओं पे खरे उतरते हुए वो पंकज नजर नहीं आए। जहाँ पे गया दूसरी ओवर की पहली गेंद पे एक अक्षय ने किया विकेट अपने नाम। जैसा कि मैंने जिक्र किया था रनों की रफ्तार को रोकना है तो विकेट निकालना भी जरूरी है, और वो विकेट निकालते हुए अक्षय नजर आए। अब एंगल किया है चेंज, राइट आर्म राउंड द विकेट दाएं हाथ के बल्लेबाज के लिए, लेकिन ये देखिए थोड़ा सा लक अब टीम अंबिका चौक के साथ आता हुआ नजर आया। नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए मैदान में दाखिल होते हुए नजर आ रहे हैं। नवनीत जो कि स्ट्राइक एंड पे थे, वाइडिश लॉन्ग ऑन पे गेंद गई, मिला एक सिंगल। सिंगल के साथ टीम का टोटल 17 के ऊपर पहुंचता हुआ नजर आएगा। 17 पे खतरा अमूमन हम ऐसा कहते हैं, लेकिन ये खतरा किस टीम को होगा? टीम देवरोली को जो गेंदबाजी कर रही है, या फिर टीम अंबिका चौक को जो कर रही है बल्लेबाजी? लेकिन नैनेश पवार जिन्होंने 16 दागे थे पहले ओवर में वो अब स्ट्राइक एंड पे होंगे, और नैनेश पवार का बल्ला बोल रहा है, लेकिन क्या वो बल्ला इस ओवर में भी बोलेगा ये देखना जरूरी। ये देखिए बल्ले का किनारा, लेकिन थर्ड मैन से यहाँ पे गेंद सीधा जाएगी डीप। थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर, आउटफील्ड है तेज, और ये मिलता हुआ नैनेश पवार को नसीब का चौवा। टीम के खाते में जोड़े जाएंगे 4, और 4 के साथ टीम जाएगी 21 के ऊपर। 21 रन टीम का टोटल। 3 ओवर का ये मुकाबला, 18 गेंदों का 17। अब तक आधा 17 यानी कि 9 गेंदों का खेल हो चुका है, और टीम अंबिका चौक का 1 विकेट के नुकसान पर 21 रन तक पहुंच चुकी है।
तमाम मान्यवर हम देख रहे हैं, मुकाबले का आनंद ले रहे, कमेंट्री बॉक्स में मौजूद है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे। और हमारे बोरले टीम के सपोर्टर नितिन पाटिल, देखिए वो भी यहाँ पे मौजूद है, उनका भी हम तहे दिल से इस टूर्नामेंट में स्वागत करना चाहेंगे। लेकिन इसी बीच लॉन्ग ऑफ पे उस गेंद को खेला नैनेश पवार ने, एक दुक्का मिला, दुक्के के साथ 23 के ऊपर टीम का टोटल। ये देखिए अब थोड़ा सा लाइन और लेंथ में भटकते हुए गेंदबाज नजर आएंगे, लेग स्टंप के बाहर डाली हुई गेंद, अंपायर का इशारा कि ये होगी वाइड, और वाइड के साथ टीम के खाते में अतिरिक्त रन जोड़ा जाएगा और अब टीम 24 के ऊपर पॉजिटिव नजर आएगी। 3 ओवर का ये मुकाबला, 30 से 35 रन बनाने जरूरी होंगे क्योंकि डबलोली टीम के पास भी अच्छे बल्लेबाज है। फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, अब गति परिवर्तन थोड़ा सा किया था, थोड़ी सी स्लोवर लेन की गेंद ये देखने को मिली थी, वहां पे स्पीड कम की। ऐसे में बल्लेबाज नैनेश पवार को इस गेंद ने दिया चकमा, विकेटकीपर के पास पहुंची गेंद, तब तक होती हुई डॉट गेंद की समाप्ति और डॉट गेंद पे कोई रन नहीं होता, यानी कि टोटल वही 24 पे रुका हुआ। इस ओवर की अब तक 5 गेंदें हो चुकी है। अक्षय के बारे में सोचा जाए तो जिन्होंने 5 गेंदों में अब तक 8 रन खर्च किए हैं और एक का विकेट अपने नाम किया है। इसी बीच एक और बढ़िया गेंद को खेला, वहाँ पे लॉन्ग लेग की दिशा में फील्डर होंगे तैनात, गेंद के ऊपर आएंगे, तब तक नवनीत और नैनेश दोनों बल्लेबाजों ने दौड़ के पूरा किया, सिंगल के साथ अंपायर का इशारा आएगा, ओवर होगी समाप्त और 2 ओवर का खेल होने के बाद 25 रन 1 विकेट के नुकसान पर टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर है। अभी भी 6 गेंदें इस सत्र में बाकी है, आने वाली 6 गेंदों का खेल अभी भी इस सत्र में बाकी है और ऐसे में अब ये 6 गेंदों में तो इसी के साथ 2 ओवर का खेल हुआ समाप्त और 2 ओवर के बाद अंबिका चौक टीम जो पहले बल्लेबाजी कर रही है, उनका टोटल है स्कोर कार्ड के ऊपर 25 रन। आखिरी ओवर की भागदौड़ अपने हाथ में लेते हुए प्रति गेंदबाजी मार के ऊपर राइट आर्म राउंड द विकेट, पहली गेंद ऑप्शन की काफी बार अंपायर नरेंद्र पाटिल सर हमारी तरफ इशारा करेंगे कि ये गेंद वाइट होगी। देखिए शुरुआत में ही लाइन और लेंथ था, पहले ये गेंद थोड़ी सी खराब देखने को मिली। इसी बीच हमारे मान्यवर प्रभाकर जी महाडिक साहब का अभी यहाँ पे आगमन हो चुका है, उनसे भी गुजारिश होगी कि आप रंगमंच पर आए, आपका भी इस टूर्नामेंट में तहे दिल से स्वागत। लेकिन इसी बीच शानदार धमाकेदार छक्का नैनेश पवार के बल्ले से। नैनेश पवार देखिए जो एक काफी बड़ा नाम है, अगर इस चौक क्षेत्र के बारे में सोचा जाए तो काफी मैदानों के ऊपर जिस नैनेश पवार ने बतौर बल्लेबाज अपनी बल्लेबाजी का जलवा बिखेरा है और बतौर गेंदबाज भी उन्होंने अच्छी गेंदबाजी की है। ऐसे में अपनी टीम को अच्छे टोटल तक ले जाने के प्रयास में अब तक तो बेहतरीन बल्लेबाजी हो रही है। ये देखिए नैनेश पवार एक छक्का दागने के बाद ये भी गेंद गैप में डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, छक्के के बाद आता हुआ ये नैनेश पवार के बल्ले से शानदार चौवा, चौवे के साथ टोटल तेजी से आगे बढ़ेगा। 36 रनों के ऊपर टीम अंबिका चौक का है टोटल। देखिए 36 रन अभी भी अमूमन जब भी दुश्मनी होती है तभी भी हम देखते हैं कि 36 का आंकड़ा हमेशा कहा जाता है। तो सूरज जी हाथमोड़े इनके जिगरी दोस्त श्रीकांत पाटिल, इनके लिए शुभकामनाएं। सूरज जी हाथमोड़े सर इनकी तरफ से आ चुके हैं, जिनकी जिगरी दोस्त है वो, उनके लिए जरूर शुभकामनाएं यहाँ पे आती हुई नजर आई। ये होगा 1 बाउंस, एक डॉट गेंद किया
समाप्ति होती हुई डॉट गेंद पे कोई नंबर नहीं होता, यानी कि टोटल वहीं पे रुका हुआ 36 के ऊपर। देखिए अब अपने ओवर में कमबैक करने की कोशिश कर रहे हैं प्रतीक का ये गेंदबाज। मुकाबला थोड़ा सा रोकिए। तर त्याचप्रमाणे आपण बघतोय आमचे त्याचप्रमाणे आपण बघतोय या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ता आदरणीय सन्माननीय भूषणजी पाटील साहेबांचं मात्र इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने व्यात वेळ काढून मात्र त्यांनी या स्पर्धेसाठी मात्र इथे उपस्थिती आपली लावली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चांगले सामाजिक कार्यकर्ते आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय शेखरजी पिंगळे साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालंय। त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने शब्द सुमनांनी मनापासून आणि सहर्ष स्वागत करूया। इसी बीच नैनेश पवार के लिए डाली हुई है पटकी हुई गेंद, लेकिन नैनेश पवार का बल्ला आग उगलता हुआ नजर आएगा। नैनेश पवार अब रुकने वाले नहीं है, ये गाड़ी 440 की रफ्तार से दौड़ती हुई नजर आएगी। वन बाउंस बाउंड्री लाइन के बाहर नैनेश पवार के बल्ले से आया यह छक्का, और इसी छक्के की मदद से अब टीम का टोटल 40 रनों के ऊपर पहुंचता हुआ नजर आएगा। 2 गेंदों का खेल अभी भी इस सत्र में है बचा। नैनेश पवार के बारे में सोचा जाए तो लगभग 14 गेंदों में 37 रनों की एक शानदार पारी खेली है अपनी टीम अंबिका चौक के लिए। ये एक और बढ़िया गेंद थी, अगर बल्ले पे लगती तो कहीं ना कहीं छक्का चौवा देखने को मिल सकता था, लेकिन गेंद जाके सीधा शरीर पे लगी। शॉर्ट थर्ड मैन पे वहां पे गेंद को फील्ड किया गया, तब तक रन लेने की कोई गुंजाइश नहीं हुई। 40 रन वहीं पे रुका हुआ टीम का टोटल। आखिरी गेंद इस ओवर किया और इस सत्र की शेष प्रतीक थोड़े से महंगे साबित हुए। ये लोअर फुल टॉस देखिए अब खेलने का प्रयास, लेकिन ऑफ स्टंप के बाहर ये फुल टॉस गेंद ऑन साइड के ऊपर खेला। शॉट मिड विकेट पे अच्छी फील्डिंग होती हुई एक सिंगल पूरा किया, लेकिन दूसरे की कोशिश में रनआउट के रूप में यहाँ पे विकेट गिरता हुआ नजर आया। और इसी के साथ पहले सत्र का खेल समाप्त होगा। पहले सत्र का खेल होने के बाद टीम अंबिका चौक ने पहले बल्लेबाजी करते हुए स्कोर कार्ड के ऊपर रन बनाए 41 रन, और लक्ष्य रखा गया है टीम देवलोली के सामने आने वाली 18 गेंदे और 42 रनों की जीत के लिए होगी आवश्यकता। 18 गेंदे और देवलोली के सामने 42 का लक्ष्य। तर आपण इथे बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय भूषण सूर्यकांत पाटील साहेब मात्र इथे वेळात वेळ काढून आपली उपस्थिती त्यांनी लावली आहे। मी आमचे प्रभाकर भाडिक साहेबांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण भूषण सूर्यकांत पाटील साहेबांचं मात्र इथे स्वागत करायचं आहे, सन्मान करायचा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक चांगले सामाजिक कार्यकर्ते मी म्हणेन, वेळोवेळी जिथे कोणाला मदत हवी असेल तिथे मात्र ते त्यांची मदत करण्यासाठी नेहमी उपस्थित असतात, आणि समाजामध्ये एक मोलाचं आणि एक महत्त्वाचं योगदान म्हणेन जे वेळोवेळी देत असतात, अशी आमचे सन्माननीय भूषण सूर्यकांत पाटील साहेबांचं मात्र इथे मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट म्हणून मात्र इथे प्रभाकरजी माडिक साहेब यांचे शुभहस्ते स्वागत केलं जात आहे। त्याचबरोबर आमचे दुसरे मान्यवर मंडळी प्रभाकरजी माडिक साहेबांनाच विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपजिल्हा प्रमुख आहेत शेखरजी पिंगे साहेब, सन्माननीय शेखरजी पिंगे साहेबांचं आपण इथे स्वागत करा। खऱ्या अर्थाने वेळात वेळ मित्र म्हणेन त्यांनी इथे आपला काढलाय अमूल्य वेळ, आमच्या स्पर्धेला आमच्या या विनंतीला मान त्यांनी दिला आणि त्यांनी इथे मात्र आपली उपस्थिती लावली।
असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपजिल्हा प्रमुख शेखरजी पिंगे साहेबांचं मात्र इथे स्वागत केलं जात आहे. त्याचप्रमाणे पांडुरंगजी महाडिक साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण भरत चव्हाण साहेबांचं या स्पर्धेमध्ये स्वागत करावं. थोराडे गावचे ग्रामस्थ आहेत त्यांनी मात्र इथे उपस्थिती आपली लावली आहे. त्यांचा संघ नक्कीच पराभूत झाला, परंतु ते सामन्याचा आनंद घेण्यासाठी मात्र इथे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र इथे साहेबांचं स्वागत केलं जात आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संदेशजी शेट्टे साहेब यांचं सुद्धा मात्र इथे या स्पर्धेच्या वतीने स्वागत केलं जाणार आहे. संजयजी महाडिक साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण संदेश शेट्टे साहेबांचं मात्र इथे स्वागत करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक चांगले कार्यकर्ते आहेत ते. सन्माननीय संदेशजी शेळगे साहेबांचं मात्र इथे या स्पर्धेच्या वतीने स्वागत केलं जात आहे. अंबिका चौक संघ आपला 12वा प्रतिनिधी उपस्थित नाहीये. अंबिका चौक संघ आपला 12वा खेळाडू इथे उपस्थित नाहीये. पाठवा. कांडरोली गावचे ग्रामस्थ संतोषजी कडव साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या वतीने मी आपलं सुद्धा स्वागत करतो. दोन मिनिटं. 12वा प्रतिनिधी मात्र इथे तुमचा नसल्या कारणाने अंबिका चौक संघ आपल्याला पेनल्टीला मात्र इथे सामोरं जावं लागतंय. आयोजकांच्या माध्यमातून इथे मात्र सूचना दिली गेली आहे की 2 धावांची आपल्याला पेनल्टी आहे. तर सालवड गावचे गणेश कदम हे सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आले. त्यांना सुद्धा आपण मनापासून धन्यवाद देऊया आणि त्यांचं सुद्धा स्वागत या स्पर्धेमध्ये.
बॉल हा बोलतो डॉट. सामन्याला मात्र इथे सत्राला सुरुवात केली जाते. पहिला बॉल डॉट नाही ना. हा चेंडू इथे मात्र बघा खेळण्याचा प्रयत्न होता. शुभम कदम स्ट्रायकेटवरती फलंदाज आहे. पहिला चेंडू मात्र या षटकातला निर्धाव जातोय. हां पहिला चेंडू हा डेड बॉल आहे. नक्कीच नयनेश पवार एक मोठं नाव आणि त्यांनी मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. हा दुसरा चेंडू इथे बघा प्रहार करण्याचा प्रयत्न. मित्र म्हणेन 2-3 पावलांचाच रनअप आहे, परंतु काय सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे नयनेश पवार या गोलंदाजाची. आणि या पूर्णपणे शुभम कदमला मित्र म्हणेन बांधून ठेवण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. हा तिसरा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर फेकला गेलाय. पंच आमच्या दिशेने इशारा देत आहेत की हा चेंडू स्वेअर असणार आहे. अवंतरच्या माध्यमातून मात्र इथे संघाच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाणार आणि या एका धावेने मात्र धावसंख्येचा श्रीगणेशा होताना पाहायला मिळतोय. हा चेंडू बघा पुन्हा एकदा सुरेख टप्प्यावरती मात्र इथे गोलंदाजी सुरू आहे. नयनेश पवार अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. पूर्णपणे पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणताही मोठा फटका मारण्यासाठी मात्र इथे या देवळी संघाच्या फलंदाजांना संधी दिली जात नाहीये आणि पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम मित्र म्हणजे नयनेश पवार या गोलंदाजांच्या माध्यमातून होत आहे. खऱ्या अर्थाने एका हाती किल्ला लढवताना हा खेळाडू जिथे पाहायला मिळाला फलंदाजी करत असताना ज्यांनी चांगली फलंदाजी केली आणि 37 धावांची एक बहारदार खेळी मात्र ज्याने आपल्या संघासाठी साकारली पहिल्या सत्रामध्ये, तोच नयनेश पवार आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळताना चांगली गोलंदाजी मात्र इथे करतोय. उजव्या यष्टीच्या खूप बाहेर फेकला गेलेला हा चेंडू होता. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने इशारा करतायत की आता थोडीशी दिशा भरकटली जाते गोलंदाजाची आणि आज सुद्धा चेंडू असणार स्वेअर. 3 धावा टपलकावरती आहेत. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा होता. इथे मात्र खेळून काढला होता, परंतु तिथे शॉर्ट मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण झालं गेलंय आणि एका निर्धाव चेंडूची मात्र इथे सांगता केली जाते. 42 धावेंचा पाठलाग करायचा आहे देवोली संघाला. 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. हा चेंडू इथे बघा आता सुरेख फटका लगावला, झेल होऊ शकतो, परंतु पंकजनी चुकी मित्र म्हणेन तिथे केली आहे आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सोडलेला हा झेल मात्र इथे संघाला किती महागात ठरणार ही येणारी वेळ आपल्याला नक्कीच सांगणार. या चेंडूवरती मात्र इथे फलंदाज बाद होऊ शकला असता. अशामध्ये मी म्हणेन थेलही गेला आणि तुपही गेला. जिथे गडी बाद होऊ शकला असता तिथे एक धाव मात्र इथे संघाला दिली गेली आहे आणि एका धावेने संघ मात्र 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हा चेंडू इथे मात्र शुभम कदमने आता आपली बॅट ओपन केली आहे. लॉंग ऑफ सीमा रेषे पलीकडे आलेला हा 6 धावेंसाठी खणखणीत सुरेख देखणा फटका आलेला हा षटकार आणि झपाट्याने मात्र इथे धावसंख्या वाढवताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 42 धावेंचा पाठलाग करत असताना देवळोली संघाची 10 धावा विजयासाठी अजूनही येणाऱ्या 12 चेंडू आणि 32 धावेंची गरज आहे. नक्कीच आमचे पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपजिल्हा प्रमुख शेखरजी पिंगे साहेब मात्र इथून आता प्रस्थान करतायत. वेळात वेळ काढून ते इथे आले आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक चांगले सामाजिक कार्यकर्ता सन्माननीय भूषण पाटील साहेब सुद्धा इथे आले होते. ते आता प्रस्थान करतायत. त्यांचं सुद्धा आपण मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत केलंच आणि धन्यवाद सुद्धा आपण त्यांचे मानूया की ते वेळात वेळ काढून आले. पुढचा सामना जो रंगताना आपल्याला पाहायला मिळणार, खऱ्या अर्थाने एक चांगली लढत असणारे आणि 12 संघ जे आजच्या दिवसात या स्पर्धेमध्ये समोसा हे आणि काय त्याला शूज नाही बघ.
तो काय बोलतोय बा आता तू बोलला ना रे. तो काय बोलतोय बघ. तर यापुढील होणारा जो सामना मी जांभिवली संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यावं आणि त्याचबरोबर कांडरोली संघाच्या कर्णधाराला सुद्धा विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. पहिल्या फेरीतील चौथी लढत, पहिल्या फेरीतील चौथा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. जांभिवली विपक्ष कांडरोली दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी चौक आणि त्यांच्या विरोधात देवलोली या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत पाहायला मिळते. पहिलं सत्र संपवलं, चौक टीमनं बॅटिंग करत असताना धावा जमवल्या. 18 चेंडूमध्ये 39 धावा जमवल्या होत्या आणि 40 धावांचं टार्गेट होतं. 40 धावा जमवल्या होत्या, 41 धावांचं टार्गेट होतं. आता एक जे पॅरेंट असेल चौक टीमला म्हणजे 40 धावा आता जमवायला लागतील देवलोली टीमला. 10 धावा 10 चौकावरती 12 चेंडू 30 धावांची गरज. इथे 41 धावा जमवल्या होत्या आणि 42 धावांची गरज होती. एक धावेची पेनल्टी म्हणजे आता 41 बनवायचे आहेत. 41 धावांची गरज आहे. 10 धावा धावपलकावरती पहिल्या षटकानंतर जोडल्या गेल्यात. खऱ्या अर्थाने सुरेख फलंदाजी, त्याच्या विरुद्ध मी म्हणेन नैनेश पवारची एक उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. नवनीतचा या षटकातला पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती चेंडू फेकला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी मात्र इथे घेतली. यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावणारा हा चेंडू निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंडवरती सूरज हा फलंदाज आहे, ज्या फलंदाजाचा झेल मात्र इथे पंकजने सोडला होता आणि तो झेल आता त्यांना मागा ठरणार का. मात्र इथे सूरजला जीवनदान मिळाल्यानंतर कार तो चौकार षटकारांची आतिषबाजी करणार असं वाटलं होतं, पण त्या जीवनदानाचा फायदा मात्र त्याला उचलता आला नाहीये. एष्ट्या मात्र इथे उद्ध्वस्त केल्या जात आहेत. दांडी गुल केली जाते सूरजची आणि पहिला आदरा देवोली संघाला दिला जातोय. पहिला आदरा देवोली संघाला दिला गेलाय. सूरजच्या पारीचा अंत होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
एका बाजूला अंबिका चौक संघ आहे, त्यांच्या विरोधात देवळोली. या दोन संघांच्या दरम्यान रंगणारी ही पहिली फेरीतील तिसरी लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या फेरीतला तिसरा सामना मैदानावरती सुरू आहे. वरद विनायक क्रिकेट क्लब आसरेवाडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र इथे आयोजित करण्यात आली आहे. आणि काय आयोजन आहे, जितकी आपण वावा करू तितकी कमी आहे या आयोजनाची. कारण की प्रथम पारितोषिक फक्त 20,000 आहे, परंतु जे आयोजन आहे हे लाखाला सुद्धा असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि ते आयोजन मित्रमंडळींनी केलं आहे. त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा इथे लाईव्ह स्पर्धा दाखवली जाते. दरम्यान हा चेंडू सीमा रेषे पलीकडे जातोय. पंचांचा येणार 4 धाब्यांचा इशारा आणि आलेला हा चौकार. आणि या चौकारानिशी मात्र इथे संघाचा धावफलक वाढताना आपला पाहायला मिळणार आहे. 14 धावा, 15 धावा मात्र इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौदा धावा धावफलकावरती. 10 ओव्हर फुलटॉसचा चेंडू फलंदाजासाठी. इथे मात्र दीपेशने चुकी केली आहे. धाव घेण्याच्या प्रयत्नात स्ट्राईक का शुभमकडे ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये मी म्हणेन रनआउटच्या स्वरूपात आणखी एक गडी बाद केला जातोय. दुसरा आदरा मात्र इथे देवळोली संघाला दिला जातोय. आणि आता अशी संकेत निर्माण झाली आहे, धावांचा पाठलाग करताना कुठेतरी दमछाक होती की काय. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 41 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही या 27 धाव्यांची मी म्हणेन विजयासाठी गरज आहे. आणि येणारे 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 8 चेंडू 27 धावा आणि चेंडूंमध्ये खूप अंतर जास्त आहे. आणि त्या अंतराला भेदायचं असेल तर मी म्हणेन शुभम कदमची फळी मात्र इथे चालली जाणी गरजेचं आहे. शुभम कदमच्या कांद्यावरती मी म्हणेन जबाबदारी आहे आता या धावा जमवण्याची. परंतु नवनीत काय सुरेख गोलंदाजी करतोय. आउटसाइड जो ऑफस्टंप टाकलेला यॉर्कर पूर्णपणे फलंदाजाला चकवतोय. यष्टिरक्षकाच्या हातात विसावणार. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता. आपण म्हटलं होतं की शुभमच्या कांद्यावरती जबाबदारी आहे या धावा जमावण्याची, परंतु नवनीतची या अचूक टप्प्यावरती केलेली गोलंदाजी पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवतीये. शुभम कदम सारख्या मोठ्या फलंदाजाला सुद्धा मी म्हणेन ना फटके मारण्यास नवनीतची गोलंदाजी वाव देत नाहीये. हा चेंडू इथे मात्र खेळून काढलाय. चेंडू सरळ जाणार लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पंकज तयार आहे. थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे, परंतु फक्त एकाच धावेवरती मात्र इथे समाधान मानावं लागणार. पंचांचा येणार षटक संपल्याचा इशारा. आणि या 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपला गेलाय. आणि या 41 धाव्यांचा पाठलाग करत असताना देवळी संघाची धावसंख्या येते धावफलकावरती 15 धावा. 15 धावा धावफलकावरती जमवल्यात अजिंक्य सर. म्हणजे अजूनही 6 चेंडू आणि या विजयासाठी 26 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 26 धाव्यांचा जर विचार केला तर 4 ते 5 मोठे फटके मात्र इथे या षटकामध्ये लगवावे लागणार. पंकज गोलंदाजी करण्यासाठी आलाय. चला जांभिवली संघाचा कर्णधार आणि कांडरोली संघाच्या कर्णधाराला विनंती आहे. टॉस मात्र झाला गेलाय. कांडरोली संघाने मला वाटते नाणेफेकीचा कौल जिंकलाय. जो काही निर्णय असेल लगेचच सामना संपल्यावर त्याच्यावरती आपण अंमलबजावणी करा. 6 चेंडू आणि 26 ची गरज आहे. पंकजच्या हातामध्ये मात्र इथे हे निर्णायक षटक सोपवण्यात आलंय. सेकंडवरती अजूनही सलामीचा फलंदाज शुभम कदम हा तैनात असणार आहे. इथे बघा हेलिकॉप्टर उडवलं गेलं आहे आणि हेलिकॉप्टर मात्र इथे लँड होत आहे. लॉंग ऑफ सीमा रेषे पलीकडे आलेला हा 6 धाव्यांसाठीचा षटकार. इथे मात्र शुभम कदमने पण आता ओळखलंय की अभी नाही तो कभी नाही, डू ऑर डाय सिच्युएशन आहे, करो या मरो की स्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र पहिल्या चेंडूवरती शुभम कदमने लगावलेला षटकार मात्र विजयाची आशा पल्लवित करून देतो देवळोली संघाच्या. 6 धावेने संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र समीकरण बनलं. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. 4 ते 5 मोठे फटके लगावे लागणार. पंकजच्या हातामध्ये निर्णायक षटक सोपवलाय, परंतु शुभम कदमने आता मात्र इथे बॅट ओपन केली आहे. हा बघा शुभम कदम, मी म्हटलं होतं त्याने बॅट ओपन केली आणि लॉंग ऑन सीमा रेषे पलीकडे आलेला 6 धाव्यांसाठी बॅक टू बॅक दुसरा कणकणीत षटकार. आणि या 6 धावेनिशी मात्र इथे संघाची धावसंख्या झपाट्याने वाढली गेली आहे. आता मात्र धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना आपल्याला 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे आता येणाऱ्या 4 चेंडूवरती विजयासाठी 14 धाव्यांची गरज असणार आहे.
4 ते 5 मोठे फटके सुरुवातीला आपण उल्लेख केला होता, त्यातले 2 फटके तरी आतापर्यंत शुभम कदमने लगावले आहेत. अजूनही 4 चेंडूवरती 14 धावा विजयासाठी जमवाव्या लागणार. कर्णधारांनी कॅप्टन इनिंग केली आणि इथे बघा आणखी एक मोठा फटका. पहिली षटकारांची हॅट्रिक मात्र या स्पर्धेमध्ये शुभम कदम आपल्या नावावरती कोरताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा षटकार मात्र इथे संघाला आता ते 30 या आकड्यावरती मात्र इथे नेऊन ठेवतोय आणि या 3 चेंडू आणि आता विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे 3 चेंडूवरती 8 धावा जमवाव्या लागणार. साहिल नव्हता का? साहिल नव्हता. मॅच निघालच नाही साहिल असं. 3 बॉल 8 पाहिजे. 21 26 बघा सुरुवातीला 6 चेंडू 26 धावांची गरज असताना 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले शुभम कदमने आणि आता समीकरण मधलं येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. शुभम कदम अजूनही या मैदानावरती आहे, परंतु इथे काय घडलंय, षटकार हॅट्रिक पहिली आपल्या स्पर्धेमध्ये नावावरती कोरल्यानंतर मात्र इथे पंकजने केलेला हे कमबॅक. फेकलेला हा निर्धाव चेंडू म्हणजे अजूनही मित्र म्हणेन अंबिका चौक संघाला या सामन्यामध्ये आपले अस्तित्व टिकवताना पाहायला मिळतो आहे. जर या चेंडूवरती अजून एखाद मोठा फटका आला असता तर मी म्हणेन विजयाच्या दिशेने देवळी संघाने वाटचाल केली असती, परंतु पंकजने फेकलेला हा निर्धाव चेंडू या सामन्यातली मजा अजूनही निर्माण ठेवतो आहे. विजयासाठी 2 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. हा चेंडू फळीचा आणि चेंडूचा संपर्क तितकासा झाला नाहीये. कुठेतरी दुसरीकडे मारायचा होता, चेंडू गेला कुठेतरी, परंतु 2 धावा मात्र इथे 2 फलंदाजांनी गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावून पूर्ण गेल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ पोहोचला आहे तो म्हणजे 35 धाव्यांवरती. विजयासाठी आता मात्र येणारे 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. आणि अजिंक्य सर जी पेनल्टी दिली गेली आहे 1 धावेची, ती पेनल्टी मागात ठरू शकते की नाही येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला माहिती पडणार. कारण की जर ती 1 धाव आता असती तर 1 चेंडूवरती 7 धावा असते आणि जर षटकार जरी लगावला असता तरी कंपल्सरी चेसिंग नियम असल्यामुळे देवोली संघाला तो सामना गमवावा लागला असता. परंतु ती 1 धावेची मिळालेली पेनल्टी 42 वरून 41 झालेला आव्हान आणि त्याच्यानंतर आता 1 चेंडू आणि 6 धाव्यांचं झालेलं हे समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. 1 चेंडू आणि 6 धाव्यांची विजयासाठी गरज आहे. काय रोमांचक हा सामना झाला आहे, काय कडवी झुंज आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे. एका बाजूला अंबिका चौक संघ, त्यांच्या विरोधात देवळोली संघ जिथे 6 चेंडू 26 धाव्यांची गरज असताना शुभमची आपण 3 चेंडूवरती 3 षटकार बघितले. त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू फेकून पंकजचं कमबॅक बघितलं. 2 चेंडू 8 धाव्यांची गरज असताना कव्हर क्षेत्रामध्ये गेलेल्या चेंडूवरती 2 धावा बघितल्या आणि आता 1 चेंडू आणि 6 धाव्यांचं विजयासाठी समीकरण येऊन बनलाय. शुभम कदम ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्फत गोलंदाज पंकज, निर्णायक चेंडू, 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज. हो हो हो, हा चेंडू बघा, नो चेंडूचा पंचांचा मात्र इथे इशारा आलाय आमच्या दिशेने आणि इथे शेवटच्या मोक्याच्या क्षणी मी म्हणेन पंकजनी चुकी केली आहे. खऱ्या अर्थाने पंकज ज्यांनी चुकी केली, ही चुकी मात्र किती महागात ठरणार, कारण की या एका धावेने संघ 36 या आकड्यावरती पोहोचला आहे. आता 1 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 5 धाव्यांची गरज आहे. हा शुभम कदमने लगावलेला चेंडू आहे, परंतु इथे झेल टिपला जातो आहे. पूर्णपणे शुभम कदमने संघाला या आशा पल्लवित करून दिल्या होत्या, परंतु तोच शुभम मी म्हणेन शेवटच्या क्षणी थोडासा बागाडी ठरवला आणि शुभमने मात्र तो चेंडू खेळला, झेल बाद झाला आणि हा सामना मात्र इथे विजयी झाला आहे. तो म्हणजे अंबिका चौक संघ. अंबिका चौक संघाला आपण पुढच्या सामन्यासाठी मनापासून शुभेच्छा देऊया आणि या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवल्याबद्दल देवोली संघाला आपण हार्दिक देवोली संघाचे आभार मानूया. नीट जा घरी जाताना आपण. आणि यापुढील होणारा सामना एक रोमांचक सामना असणार आहे.
एका बाजूला जांभिवली संघ आहे, त्यांच्या विपक्ष कांडरोली या दोन संघांच्या दरम्यान रंगणारी ती लढत आपल्याला पाहायला मिळणार. कोणता संघ विजय होऊन पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार हे बघणं गरजेचं आहे. तत्पूर्वी या सामन्याचा सामनावीर नो डाऊट खऱ्या अर्थाने ज्याने